रडू नका, जोराचा पाऊस येत आहे. छत्री गर्दी लय असते तिथं. मना आता चाललेला आहे कॉलेजला. 1 किलो लेके आओ. आज खिचडी खा ही लेती हूँ. स्वागत आहे तुमचं. या काय करत असते मी, असे थोडंसं खोलत असते. तुम्ही? मी छान आहे. असल्या पावसाळी वातावरणामध्ये गरमागरम चहाचा आनंद घेतो आम्ही दोघे, आणि खमंग वास सुद्धा येत आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 10 वाजलेले आहेत. आता माझं तुळशीपूजन झालेलं आहे, फोंडजींची देवपूजा झालेली आहे, आणि फोंडजी फराळ करून ऑफिसला सुद्धा गेलेले आहेत. फराळ म्हणजे आज अजय एकादशी आहे. आमच्या सगळ्यांचं एकादशीचं व्रत असतं, त्याच्यामुळे मी आज सकाळी खिचडीच बनवली आहे. आणि आता माझ्या घरातली जवळजवळ सगळी कामं झालेली आहेत. आज स्वयंपाक नसल्यामुळे किचन पण अस्वच्छ झालं नाही जास्त, आणि भांडी सुद्धा पडलेली नाहीत. त्याच्यामुळे आता फक्त झाडू मारायचा आहे, हॉल झाडू मारायचा आहे फक्त. बाकी बेडरूम मी दुपारी झाडू मारणार आहे, कारण बेडरूम मला थोडंसं स्वच्छ करायचं आहे आज. इथे मी सकाळी 8 वाजता खिचडी बनवलेली, थोडीशी आहे अजून, आणि आणखीन बनवायची आहे मला. याच्यामध्ये आहे दादूची आज एक्झाम आहे. तो एक्झाम होऊन आल्यानंतर त्याला गरमागरम खिचडी बनवून देते दुसरी वाली, आणि ही मनाच्या डब्याला देते खिचडी. माझ्या मनाचं काय चाललेलं आहे मना? केम छो बेटा? नॉट मजामा. नॉट मजामा. तू टेन्शन मा दिख रहा है अभी. बाहेर जोर जोराचा पाऊस येत आहे, आणि मनाला आज पण कॉलेज बंक करायचं आहे, त्याच्यामुळे तो टेन्शन मध्ये. पण फ्रायडे, सॅटरडे, संडे, मंडे, एवढ्या दिवस कोण सुट्ट्या घेतं राजा? जायचं असतं. मला म्हणत होता आई आज पण मी जात नाही. म्हणलं शिस्तीत कॉलेज जायचं, पाऊस पडून तर काय होऊ दे. जेव्हा कॉलेज स्वतःहून डिक्लेअर करत सुट्टी, त्या दिवशी तू पण सुट्टी घे, म्हणजे जायचंच नाहीये. आता जायचं 4-5 दिवस झालं सुट्टीच आहे मनाला. पण काल मी मनाला सांगितलं होतं हॉलमधली एक भिंत पुस तुझ्या वाटणीची, तुझ्या हिश्श्याची. मन मानत ते सुद्धा केलं नाही. असा तर हा काम लढता. आणि बेडरूम बघा सगळं अस्तव्यस्त पसरलेलं आहे. धुतलेले कपडे बेडवरती पडलेले आहेत, तर ते मलाच घडी घालावं लागतील. आणि असं वरून बेडरूम मी स्वच्छ करणार आहे दुपारी. आता नाही, असेच कपडे ठीक आहेत बाळा. मी कॉलेजला ड्रेस तर नाहीये तुमच्या, मग काय असेच पहन के जाओ बारिश के दिनों में. अरे कॉलेजवाल्यांनी तुम्हाला फ्री पार्किंग दिली पाहिजे बाळा. आणि कॉलेजवाले 5 रुपये घेतात दिवसाचे. कमाल आहे. हे घे डब्बा ले लो, आओ जो. नाही जाना आहे. मागापासून म्हणतो की जायचं नाही जायचं नाही. जा बाळा, 4-5 दिवस झालं घरीच आहे. मला झाडू मारायचं आहे, पण आता मना गेल्यानंतर थोड्या वेळाने मारते, लगेच नाही मारत. रडू नकोय बघा. वरुण राजाचा आज काही मूड बरोबर नाहीये. एकदम जोर जोराचे बरसत आहेत कालपासून. हे बघा खूप जोराचा पाऊस येत आहे, आणि माझा मना खूप नाराज आहे. जाऊ का नको, जाऊ का नको असं म्हणत आहे. नाही गेलो तर पप्पा ओरडणार. हा, तू कॉलेजला नाही गेला तर पप्पा जोर जोराचे ओरडतील तुला. जसं आता पाऊस बरसतोय ना, रागा रागाने वरून देव कसे बरसतायत, तसे रागा रागाने पप्पा पण बरसणार तुझ्यावरती. ठीक आहे ठीक आहे, निकल तू. किती जोर जोराचा पाऊस पडत आहे, बाप रे बाप. अशा पावसामुळे आमच्या नद्यांना पूर येतात. पवना, इंद्रायणी, मुळा, मुठा या नद्यांना पूर येतात अशा पावसात. श्रावण महिन्याचा पाऊस चांगला असतो, पण भाद्रपद महिन्याचा पाऊस असा असतो, जोर जोराचा पाऊस असतो. अरे थांब, मला चप्पल काढू दे बाळा. आयुष्यवंत भव, यशस्वी भव, सुखी राहा. भाद्रपद महिन्याचा पाऊस चांगला नसतो, तो त्या पावसामुळे पुण्याला पूर येतो. खूप जोराचा पाऊस असतो. हा, नद्यांचं पाणी वाढलेलं असेल बाळा. पवना, मुळा, मुठा. 2 दिवस जर असा पाऊस राहिला ना, मग तुला सुट्टी भेटेल. म्हणा ये जाऊन. हा सावकाश सावकाश. आणि आमचा दूधवाला भैया अजून नाही याला. 10 वाजून गेलेले आहेत तरी. काय माहित आज येतो की नाही. मला तर आता हॉल झाडू मारायचा आहे, पण असं म्हणतात ना घरातून व्यक्ती बाहेर पडल्यानंतर लगेच झाडू मारायचं नसतं. मी आता थोडा वेळ थांबते आणि नंतर झाडू मारते. आजी, आजीची मजा. आजी अजून पाऊस खाली लागणार आहे. आजीने आताच काहीतरी डोक्यावर ठेवलेलं. कुठे चला आजी पावसा पाण्याचं? आता दवाखान्यात पावसाच एवढं का हो? अरे राम. तुम्ही आता व्यायाम करत नाही का आजी? व्यायाम करत नाही? करते की. काय करणार आता, वय झालंय. छत्री घेतली नाही का? छत्री गर्दी लय असते तिथं. कुणी नेली उचलून की झालं काम. अरे रामा. पण आजी भिजत चाल ना. जाईन बरं बरं बरं. आहो नको, खूप जोराचा पाऊस आहे आजी, छत्री घेऊन जावा. छत्री आहे, पण
हरवलं तर हरवू द्या, पण तुम्हाला सर्दी खोकला होईल ना, किती जोराचा पाऊस आहे. तुम्ही रिक्षा स्टॉप पर्यंत जाल ना, भिजून झाला तर सगळ्या आजारी पडाल. मग म्हणलं रेनकोट देऊ का तुम्हाला माझा? रेनकोट काय करावं, मग सावकाचा ऑफिस काय करणार. मना आत्ता चाललेला आहे कॉलेजला. खाली रेनकोट घालत थांबलेला असेल आणि बघा रस्त्यावरती नदीसारखं पाणी वाहत आहे पावसामुळे. आमचा दूधवाला भैया आलेला आहे, दरवाजा उघडते आता. आज लेट किया बारिश घी नहीं कि भैया बनाते नहीं अभी घी. 1 किलो लेके आओ. हाँ याद से. चला आता दूध गरम करायला ठेवते, त्यालाही उशीर झाला पावसामुळे. दूध गरम करायला ठेवते आता. बापरे 2 लिटर दूध मला एका हाताने उचलत सुद्धा नाहीये. हे सगळं होत आहे सांधेदुखीमुळे, आमवात्यामुळे. चला मी आता घर झाडू मारायला सुरुवात करते, पण अगोदर बेडरूम पासून झाडून झटकून घ्यायला सुरुवात करते. आता बेडरूम आणि हॉल झाडून झटकून झालेला आहे आणि हे करता करता दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आता. आणि आता मी थोडा वेळ नामस्मरण करते. सकाळपासून नामस्मरणच केलं नाही, आज एकादशी असून सुद्धा. नामस्मरण झाल्यानंतर मी आता गॅसवरती खिचडी बनवायला ठेवलेली आहे दादूसाठी आणि माझ्यासाठी. आज मी खिचडी खाणार आहे, कारण कंटिन्यू 2-3 दिवस उपवास येत आहेत. म्हणलं अशक्तपणा येईल, आज थोडीशी खिचडी खातेच. खिचडी सुद्धा तयार झालेली आहे गरमागरम. आणि ही खिचडी बनवण्याची माझी दुसरी वेळ आहे. सकाळी कोणाजीसाठी आणि मनासाठी बनवलेली, आता दादूसाठी माझ्यासाठी गरमागरम खिचडी. वाह भाई वाह, वास खूप खमंग येत आहे खिचडीचा. चलो आज खिचडी खा ही लेती हूँ. खिचड़ी के साथ मैंने दही भी लिया है थोड़ा सा. ओम सहनावतु सहनं भुनक्तु सवीर्यं कर्वावहै. चला आज नाईलाजच तो खावा लागत आहे मला खिचडी. काय करणार. माझा दादू आलेला आहे कॉलेजवरून. बाहेरच काढून ठेवतोय. तिथे नको ठेव राजा, आता ठीक है, आजा आजा आराम से आजा. पैर पोछने के लिए लाती हूँ पुत्र. चला पाय पुसणी हंतरलेली आहे. या स्वागत आहे तुमचं. कसा होता पेपर? ठीक छे? ठीक है, अभी हाथ पैर धो लो और खिचड़ी खा लो गरमा गरम. भूक लागली ना मरणाची. हात पाय धुवा अगोदर मग खा. मला श्रीकृष्ण मंदिरात जायचं होतं, पण बाहेर कंटिन्यू पाऊस आहे आणि असल्या पावसात कसं जाणार मंदिरात. आता संध्याकाळी बघू, पाऊस थोडासा कमी झाला तर मंदिरात जाता येईल, नाही तर मग नाही. मग दादू ही काय पद्धत आहे बाळा? दाखवत नाही तू, दाखवत नाही. तो एक आहे, तू बनेन घातलाय तरी म्हणतो नको दाखवू. अरे खिचडी खडून घेतली कढई, खाले पुत्र. दुपारचे 2 वाजले आहेत आणि आता मी जरा वाती वळून ठेवते. सणावारासाठी होतात, नाहीतर ऐन टायमाला खूप घाई गडबड होते. मार्केटमध्ये ना रेडीमेड वाती सुद्धा मिळतात, पण मला ना त्या बरोबर वाटत. तर कधी कधी ना पूर्ण वाती सकट जळून जाते, वात पण जळून जाते. मी आणलेल्या मला नाही त्या बरोबर वाटल्या. मग ह्या बरं वाटतात. ह्या काय करत असते मी, अशा थोड्याशा खोलत असते, लांब बनवत असते जरा अशा. फावल्या वेळात काही ना काही अशी कामं करावी लागतात. सणावारचे दिवस आहेत, बसून नाही चालत, आराम करून नाही चालत. बघा अशी लांब करत असते, याला थोडीशी वळत असते अशी हलक्या हाताने, आणि त्याच्यानंतर मग याला डबल करत असते. बघा अशी डबल करत असते आणि मग याला चांगली मळत असते, वळत असते. गौरी गणपतीला खूप साऱ्या वाती लागतील, दिवे लावावे लागतील, म्हणून मी आता ही तयारी करून ठेवत आहे.
आता मी आणि भाभी आमच्या शेजारी त्यांना भेटायला चाललेलो आहोत. ज्या आजी मध्यंतरी येत होत्या ना त्यांची सून डिलिव्हरी झालेली आहे, तिला मुलगी झालेली आहे. तिलाच पाहिला आता मी आणि भाभी चाललेलो आहोत. भाभी येत आहेत, त्यानंतर आम्ही जातो. काय करणार तर बऱ्याच दिवस झालं ते येऊन वेळच मिळाला नाही आम्हाला जायला. आता दुपार झालेली आहे, म्हटलं जाऊन देत आज जाऊयाच. आणि आत्ता बाहेर पावसाचा जोर काही केला कमी व्हायला तयार नाही, उलट वाढतच चाललेला आहे हे बघा. आणि पावसाबरोबर जोराची हवा पण सुटलेली आहे. क्या ही करे इस बारिश का, जोर जोराचा पाऊस पडत आहे हे बघा. बारिश जो रुकने का नाम नले, बघा किती जोराची हवा सुटलेली आहे. आणि पाऊस सुद्धा नाही का, श्रीकृष्ण जन्माच्या वेळेस असंच पडत होता पाऊस, जोर जोराचा पाऊस पडायचा. क्या ही बोले इस बारिश को. आणि खाली बघू शकता तुम्ही सगळी झाडं ना पावसामुळे खाली झुकलेली आहेत. एवढा पाऊस पडत आहे, कंटिन्यू 3 दिवस झाला पाऊस आहे पुण्यामध्ये. भाभी आलेल्या आहेत. या भाभी, स्वागत आहे तुमचं. रख दो हाँ, मराठी में बात करो भाभी. मी छान आहे. खूप दिवस झाले आपण भेटलोच नाही. आपण भेटत नाही. माझ वेळ भेटायला. बसा बसा. भाभीनं सुद्धा मराठी बोलता येतं, पण भाभींची टोनिंग थोडीशी वेगळी येते. त्यावेळेला लाजतात भाभी, नाही तर मराठी बोलतात भाभी सुद्धा. मी आणि भाभी अगोदर चहा पितो आणि नंतर शेजारी ताईकडे जातो भेटायला त्यांना. असल्या पावसाळी वातावरणामध्ये गरमागरम चहाचा आनंद घेतो आम्ही दोघी अगोदर. लेलं कैसी बनी भाभी? आमच्यासारखी गोड. खूप छान केलं. मैं तो हंसी आती भाभी बात करती मराठी में. असं बोला छान झाला आहे चहा. हा, चांगला झाला आहे चहा, कडक पण. दादू बिस्किट आणायला गेलेला. आता रिकाम हाताने कसं ताईंना भेटायला जायचं म्हणून आम्ही बिस्किट घेऊन चाललेलो आहोत. चला आता आम्ही जाऊन येतो, मैत्रिणीला भेटून येतो शेजारच्या. आता मी शेजारच्या ताईंना भेटून आलेली आहे. भाभी त्यांच्या घरी गेलेले आहेत आणि आत्ता 4 वाजले आहेत सायंकाळच्या. आता 1 तासभर मी आराम करते. भांडी वगैरे घासायची आहेत थोडीशी, ते आता उठल्यानंतर घासते. आत्ता सायंकाळचे 6 वाजलेले आहेत. थोडा वेळ मी आराम केला आणि आता दुपारची थोडीशी भांडी राहिलेली आहेत ती घासून घेते अगोदर आणि त्याच्यानंतर सायंकाळची पूजा करून घेते. बाहेर कंटिन्यू पाऊस पडत असल्यामुळे आज लवकर अंधार पडलेला आहे घरामध्ये, त्याच्यामुळे मी लाईट लावलेली आहे. आणि आता हॉलमधली सुद्धा लाईट लावते. बघा किती अंधार पसरलेला आहे आणि बाहेर नॉनस्टॉप पाऊस पडत आहे. क्या ही बोले इस बारिश को. हे वरुण राजा, आता थोडीशी विश्रांती घ्या. तुम्ही खूप बरसला आहात, शांती घ्या आता थोडीशी. चला, वरुण देव काय त्यांच्या मर्जीनुसार चालणार, ते थोडीच आपलं ऐकणार आहेत. लाईट लावते. जय श्री कृष्ण भगवान. दरवाजा पण उघडून ठेवते. सायंकाळ झालेली आहे. आता माझी भांडी पण स्वच्छ धुवून झालेली आहेत आणि इथं भगर सुद्धा बनवली आहे. आता देवासाठी भगर आणि दुधाचा नैवेद्य ठेवते आणि आमच्यासाठी थोड्या आमटी बनवते. चला, आणि इथं सायंकाळच्या पूजेची तयारी पण केलेली आहे मी. हा नैवेद्य इथेच ठेवते अगोदर आणि अगोदर तुळशी पूजन करते. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो राधा. अरे विजू नको, हे दिव्या विजू नकोस तू. क्या ही बोले बारिश को अभी. तुलसी सी सखी श्वे पापहरणी पुण्य दे. नमस्ते नानुते. नमो नारायण प्रिये. नमो नमो विष्णु प्रियाये. नमो नमः. हा दिवा चौकटीच्या बाहेर ठेवते. गोविंदा हरी गोविंदा वेंकटरमणा गोविंदा भक्तवत्सला गोविंदा पुराण पुरुषा गोविंदा. दीप ज्योती हा परब्रह्म दीप ज्योतिराधना. श्यामा लाडली दया करो राधे किशोरी दया करो. बाणाय स्वाहा गाणाय स्वाहा गाणाय स्वाहा समाणाय स्वाहा.
देवपूजा झाल्यानंतर मी आता इथं भगरीची आमटी बनवलेली आहे आणि छान उकळत आहे आमटी आणि खमंग वास सुद्धा येत आहे. आत्ता सायंकाळचे 7:30 वाजलेले आहेत. मनाचा आणि फोनीचा आणखीन पत्ता नाहीये. आता त्या दोघांना फोन लावून विचारते की कधी येत आहेत, कुठं आहेत आणि ते आल्यानंतर आम्ही मस्त भगरीचा आणि आमटीचा आस्वाद घेऊ. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.